सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण एका ताईंचा तारक मंत्राचा अनुभव पाहणार आहोत। तारक मंत्रात काय शक्ती आहे आणि त्यांना काय अनुभव आला तर बघा, तारक या शब्दातच किती ताकद आहे। तारक म्हणजेच तारणारा असतो। माझे बरेच स्वामी भक्त आहेत जे रोज न चुकता तारक मंत्राची सेवा करत असतात। चला तर मग ताईंच्या शब्दात सुरुवात करूया। ताई म्हणतात, माझं नाव स्वाती आहे, माझं गाव पुरंदर आहे। आपल्याला स्वामी महाराजांनी अनमोल भेट दिली आहे। आपण त्या संधीचं सोनं कसं करायचं ते आपल्या हातात असतं। तारक मंत्रात एक वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी। यातच एवढी ताकद आहे आणि एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे की एखादी शक्ती आपल्या जवळ उभी आहे असं वाटतं। तुम्हाला सर्वांना असा अनुभव तर आलाच असेल। तारक मंत्र म्हणताना 5 मिनिटे तरी ही सेवा केली पाहिजे। तुम्ही कोठेही असाल, कामावर किंवा कुठे प्रवास करत असाल तर तारक मंत्र आणि नामस्मरण म्हटलेच पाहिजे आणि त्याला वेळेचं बंधन नाही। तुम्ही कुठेही केव्हाही म्हणू शकता आणि तुम्ही स्वामींवर अविश्वास दाखवू नका, तर तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि तुमची कामे देखील लवकर होतील। मला खूप जास्त खोकला होता, मला रात्रीची झोपसुद्धा लागत नव्हती। एवढा खोकला यायचा की कधीकधी तर उलटीसुद्धा यायची। माझ्या डॉक्टरने दिलेल्या सिरमच्या बाटल्या 8-9 संपल्या तरीसुद्धा काही फरक पडला नाही। किती दवाखान्यात दाखवले तरीही काहीही फरक पडेना। 4-5 महिने होत आले तरीसुद्धा काही फरक पडत नव्हता। माझी एक मैत्रीण होती, तिने मला सांगितले की असं तारक मंत्र बोल म्हणून। नंतर मी सुरुवात केली। संकल्प पण केला नाही, मी फक्त पाणी घेतलं आणि त्यावर हात ठेवून न चुकता 11 दिवस 11 वेळा हा मंत्र बोलला होता। तेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते, पण मला वाटलं की माझी मैत्रीण सांगते म्हणल्यावर करून बघावं एकदा। मला दवाखान्याच्या एवढ्या गोळ्या औषधं घेऊन पण फरक पडला नाही आणि मी फक्त 5 दिवसातच खोकला माझा कमी झाला आणि 11 दिवस झाल्यावर तर पूर्ण खोकला बंदच झाला होता। तेव्हापासून स्वामींवर माझा खूप विश्वास आहे। स्वामींना खूप मानते। मी सर्वांना सांगते की माझा तारक मंत्रामुळे खोकला राहिला। तारक मंत्राची उदी लावते। माझं काय दुखत असेल तरीही मी उदी करून लावते व तारक मंत्राचं पाणी पिते। जर तुम्ही कितीही दुःखात असो किंवा टेन्शनमध्ये असो, स्वामींच्या सानिध्यात आल्या ना तर कितीही संकटे आली तर तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असेल। आपले स्वामी नेहमी सर्वांच्या पाठीशी असतात। तर कसा वाटला आजचा अनुभव? खरंच मला तर खूप आवडला आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। भेटूया नंतर, तोपर्यंत अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। स्वामी महाराज की जय।